शेतकरी मित्रांनो, धोका वाढला. महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये, या तालुक्यांमध्ये, या गावांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आणि उद्या होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की कोणता भागात हा पाऊस होणार आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट्स देखील करा की तुमच्या भागात पाऊस झाला तर. गेवराई, कोल्हेर, त्याचबरोबर आपण जर शिरला, त्याचबरोबर खाली जर आपण गोलेगावन, त्याचबरोबर शेलू, राहिरी हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहागड या देखील परिसरात पाऊस असणार आहे. हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर पैठण परिसर बघितला तर येथे पैठण परिसरात देखील अतिमुसळधार पाऊस असणार आहे. येथे जर आपण गैरी, त्याचबरोबर घोटण, राक्षी हा जर परिसर बघितला, हसनापूर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. हा सगळा पट्टा जो पाथर्डी भागामधला आहे, या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 11 वाजता या पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर या परिसरामध्ये शेवगाव पट्टा देखील आहे. आपण इथे बघू शकता शेवगाव, त्याचबरोबर भुगूर, घोटण हा या पट्ट्यात देखील पाऊस असणार आहे. हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. येथे आपण बघू शकता या पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाचा अतिमुसळधार पाऊस असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहा. त्याचबरोबर आपण जर इथे खाली जर बघितलं गेवराई, त्याचबरोबर अजून इकडे जर आपण जर मेहकर पट्टा, परभणी पट्टा या पट्ट्यात देखील पाऊस पडणार आहे. खास करून हा जर आपण शेलू पट्टा जर बघितला, जिंतूर, शेलू, खास करून शेलूमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा रात्री 11 वाजता आज पडणार आहे. म्हणजे सोमवारी 1 तारखेला रात्री 11 वाजता या पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर मोरेगाव, वल्लूर हा जर भाग बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. जिंतूर परिसर जर बघितला म्हणजे शेलूमध्ये जास्त पाऊस आहे, पण कन्नड, काक, त्याचबरोबर जिंतूर हा जर परिसर बघितला, जांबिके या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर आपण जर परतूरमध्ये जर बघितलं, परभणीमध्ये, तर येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. माजलगाव, त्याचबरोबर रामपुरीमध्ये देखील गेवराई भागामध्ये आहे रामपुरी, तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. तर बीडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर शिरूर, कासार, त्याचबरोबर पाथर्डी, भुगूर हा जवळजवळ आपण जर गंगापूर हा आजूबाजूचा पट्टा जरी बघितला, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, त्याचबरोबर पुसर हा जर परिसर बघितला तर या पट्ट्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर जाफराबाद हा जर पट्टा बघितला तर या पट्ट्यात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आता आम्ही इथे जर आपण बघितलं, राजूर या भागात देखील पाऊस असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे बघू शकता, इथे आपण जर बघितलं तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. आपण मंगळवारी पहाटे बघू पावसाच्या वातावरणामध्ये काही बदल होतोय का. आपण इथे बघू शकता वातावरणात बदल होताना आपल्याला दिसत आहे. आता इथे जर आपण पाथर्डी पट्टा जर बघितला, पाथर्डी, भुगूर, त्याचबरोबर शिरूर, कासार, बीड 2 वाजता, बीड, पाटोदा या पट्ट्यात देखील उमरेड, त्याचबरोबर कारेगाव, शिरूर, कासार या पट्ट्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा रात्री, मध्यरात्री, मंगळवारी रात्रीच्या सुमारास म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 2च्या सुमारास पडणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळजवळ या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा अंदाज सर्वांनीच लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका. आपण हा जो पट्टा आहे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, परभणी, लातूर, बीड,
बार्शी, सोलापूर, लातूर या भागात मध्यरात्री अचानक पावसाचं वातावरण तयार होऊन पाऊस पडणार आहे. त्यामुळे सतर्क राहा शेतकरी मित्रांनो. आणि पुन्हा एकदा विनंती आहे, आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.